तुला अजून कळत नाही का? तुला असं वाटतंय की सगळे काही तूच का करत आहेस? तेच कारण आहे तुझं फसण्याचं. प्रत्येक श्वास जो माझ्या अनुमतीने चालतो त्याचं उधार कधीच फेडता येणार नाही. आता तू जे काही काम करत आहेस ते माझ्या दृष्टीक्षेपाखाली करत आहेस. कोण ते चांगलं म्हणून घेतो तर कोण ते स्वतःच्या प्रारब्धानुसार ठरवितं. मंदिरामध्ये माझ्यासमोर चोरी होत असते, मी काही ती थांबवू शकत नाही का? पण त्याला त्याचं प्रारब्ध घडवायचं असतं. कुकर्म करूनच त्याची बुद्धी त्याला पश्चातापापर्यंत नेऊन सोडणार असते. मी नेहमीच पुढतं पाहतो. त्याचप्रमाणे तू म्हटला की तुलाही ह्या कामाचा भार असह्य होत आहे, तर तुला त्रास होणारच आहे. कारण तू समजतोस ते ओझे तू स्वतः वाहून नेत आहेस. एखादा क्षण तू म्हणालास ना की मला मदत हवी आहे स्वामी, मला हलकं करा, मला मध्यम ठेवा आणि कार्य तुमच्या सोयीने होऊ द्या. माझा भार स्वामी तुम्ही हलका करा. तर बघ, विश्वास ठेव आता तरी आमच्यावर आणि हो हलका. तुझ्या वाटेत पेरलेले काटे सध्या परिस्थिती बिकट करेल, पण काहीतरी पुढे नक्कीच आहे. म्हणून 1000 वेळा सांगत आहे, अरे वेड्या, विश्वास ठेव. तुझे माझे आहात, माझे आहात. तर बघ, विश्वास ठेव आता तरी आमच्यावर आणि हो हलका. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करून सेवेला बसत जा. काही महिन्यात सारं स्वच्छ होईल. श्री स्वामी समर्थ.